Brought to you by V-Guard. आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात। आमच्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयऱ्यांचं आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। वाचीमधील गुलालाचा अपमान केला तर विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। तर रक्ताच्या नातेवाईकांना नोंदींचा फायदा होण्यासाठी मसुदा काढलाय। सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये आलेल्या हरकतींवर देखील स्क्रुटनी सुरू आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात ही माहिती दिली आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देता येत असली तर द्या। कारण त्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका। जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका। विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल, लक्षात ठेवा। हे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपण ड्राफ्ट काढला, त्याचा मसुदा तयार केला। मसुदा तयार करताना सुद्धा मान्य मनोज दादांच्या बरोबर चर्चा करून केला आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे एखाद्या नोटिफिकेशनवर किंवा एखाद्या अध्यादेशावरती जनसामान्यांच्या हरकती मागवाव्या लागतात। त्या मागवल्या, मोठ्या प्रमाणात त्या हरकती आल्या। लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या हरकतींचं काही प्रमाणात स्क्रुटिनी झाली। निवडणुका संपल्यानंतर सुद्धा आता ते स्क्रुटिनीचं काम सुरू आहे। जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्या, जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार। तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे, तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता। धर्माच्या नावाने आपल्या संविधानामध्ये कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही, म्हणून अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मांडणारा नाही। उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत, उदाहरण पसमंदा जात ही गरीब जात आहे, त्या जातीच्या नावाने आरक्षण मागा ना। त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा। हे आरक्षण हे जातीसाठी आहे, धर्मासाठी नाही आहे। मुसलमान ओबीसी आहेत पण मुसलमानाला आरक्षण नाही आहे, जातीला आरक्षण आहे, लक्षात ठेवा। मुस्लिमांना आरक्षण असा मुद्दा येत नाही, परंतु मुस्लिमांमध्ये जर काही जातीपाती असेल तर त्यांना आरक्षण ऑलरेडी आहेच। सरकारनं आमच्या ठरलेल्या 8-9 गोष्टी ज्या आहेत मागण्या त्या द्याव्यात। एकाही मतदारसंघाचं नाव आम्ही डिक्लेअर केलेलं नाही, आम्ही करणार सुद्धा नाहीत। गनिमे कावे आम्हाला सुद्धा यायला लागलेत। 13 तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक घेऊन आम्ही ठरवणार 288 उभा करायची का 288 पाडायची। त्यांनी मनात घेतलं आहे, अगर त्यांनी निवडणूक लढवला पाहिजे तर कडवट मराठा म्हणून त्यांनी मागे बघू नये। मराठ्याचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असतो। अगर त्यांनी एवढं चांगलं सर्वे केलेलं आहे तर त्यांनी मैदानात यावं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। 1994 ला दिलेलं आरक्षण रद्द करा अशी मागणी देखील आता मनोज जरांगे यांनी केली आहे। कशाच्या आधारावर आरक्षण दिलं त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढा असं देखील जरांगे यांनी म्हटलंय। श्वेतपत्रिका काढण्यासाठी जरांगे यांच्याकडून सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम देखील देण्यात आला। तर जातींचा समावेश कुणी केला हे बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा असल्याचं मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर लक्ष्मण हाके यांनी ही टीका केली आहे। तुम्हाला कुणबीच धरायचा असला आणि कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा।
94ला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा, त्याची शोधपत्रिका काढा, हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलं हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे. पोट जाती म्हणून घेतल्या असत्या तर मराठा सुद्धा घ्या, जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या. त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ऍड होत असतील की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना ते आयोग आहेत आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे आणि कुणी घातल्या, कशा घातल्या, ऍड झाल्या, हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे. हा फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हे होऊ देणार नाही, हे आपण त्यांना सांगितलं आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि म्हणून परत एकदा त्यांना सांगितलं पाहिजे कि दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. कोणत्या दिलवाराच्या साठी राहिला? ज्यांनी तुला कणगुळीला धरून मोठं केलं त्याला अटक केलं. तो कोणाला दिलभर राहिला? तू हिंदी शिकवते दिलभर आहे काय? दिलभर आहे रे तू? सगळा गडबड करायचे ना, तू इथून ते दोन गोंधळे आहे. हा माळा आणि ते लटकायला पाहिजे तुझ्या गळ्यात आणि ते द्यायला पाहिजे, बुका लावून तुला असं घा सोडून ते असा खांद्यावर तो आहे. सगळा गरबाड्याचं आणि सगळ्या दुनियाचं ज्यांनी तुला मोठं केलं त्याला त्यांना घातलं, त्यांना देशात हिंदू हृदय सम्राट पदवी दिलेली. मला राजकारणात नाही की देणं घेणं, पण मोठं करणाराचा उपकार ठेवला नाही तो. तर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. शिंदे गटाला 65 तर अजित पवार गटाला 55 जागा मिळण्याची शक्यता देखील सूत्रांकडून कळत आहे. तर उर्वरित जागा महायुतीमधील मित्र पक्षांना मिळण्याचा अंदाज आता वर्तवला जातोय. तर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. भाजप 155, शिवसेना शिंदे गट 65 तर राष्ट्रवादी अजित पवार गट 55 जागा लढणार असल्याचा अंदाज आहे. कोर कमिटीची मिटिंग नाही, कोणत्या पक्षाची मिटिंग नाही. तुम्ही म्हणणार जागा ठरल्या, मग सांगा तुम्ही कशा ठरल्या आणि कोण वाटतंय. कुठली कोर कमिटीची मिटिंग नाही, कोणत्या पक्षाची मिटिंग नाही. तुम्ही म्हणणार जागा ठरल्या, मग सांगा तुम्ही कशा ठरल्या आणि कोण वाटतंय. कुठली कोर कमिटीची मिटिंग नाही, कोणत्या पक्षाची मिटिंग नाही. तुम्ही म्हणणार जागा ठरल्या, मग सांगा तुम्ही कशा ठरल्या आणि कोण वाटतंय. कुठली कोर कमिटीची मिटिंग नाही. अजित पवार गटातील नाराज नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान नको. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही नेत्यांनी हा सूर लावल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. अजितदादा गटाचे नाराज नेते हे परतीच्या वाटेवर आहेत अशी देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आता मिळते आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा, काही भाजप नेत्यांची मागणी असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. आजच अजितदादाच्या गटाची बैठक झाली, त्यातल्या अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे ह्या कपोलकल्पित तुमच्या बातम्या आहे. अजून कोणत्याच पक्षाचं काहीच सुरू झालं नाही आणि जागा वाटप तुम्ही सुरू केलंय. मला असं वाटत नाही कोणत्याच पक्षाचं कोणतं जागा वाटप अजून झालेलं नाही. ज्या पद्धतीने अजितदादाच्या एका प्रवक्त्याने शिंदे गटाच्या आमदार रामदास कदमांना लंगोटाची भाषा केली किंवा रामदास कदमांनी जे म्हटलं की तुमचा लंगोट आमच्यामुळे वाचलेला आहे, ह्या सगळ्या भाषा जर नीट अभ्यासल्या तर मात्र एक गोष्ट स्पष्ट होते की महायुती तर आलवेल काही नाहीच नाही. परंतु अजितदादांच्याच एका प्रवक्त्याने पुन्हा एकदा म्हटलं की आता दादांनी वंचित सोबत जावं आणि युती करावी. महायुतीतल्या घटक पक्षांचे प्रवक्ते ती महायुती विस्कटून कशी जाईल, फुटून कशी जाईल यासाठी जे डेस्परेटली प्रयत्न करत आहेत यावरनं स्पष्ट होतंय की महायुतीमध्ये भाजपा या सगळ्यांना दाबण्याचा आणि त्यांची घुसमट करण्याचा प्रयत्न करत आहे. वरळीमध्ये कमल फुलू देणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी ठासून सांगितलंय. वरळी A+ होत आहे, सगळे बघायला येतील, त्यांचं स्वागतच आहे असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. मोठ्या लोकांनी रोड शो केले तरी देखील चालतील असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला. तर पुन्हा एकदा वरळीमध्ये उभे राहतात का ते आधी बघा, श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हा पलटवार केला. आपल्याला आठवत असेल जेव्हा मी निवडणूक लढत होतो मी सांगितलं तर सगळेच ही सीट कशी बघायला येतील. वरळी A+ होत असताना सगळीकडून लोक येतात, सगळ्यांचं स्वागत करतो. काही काही मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावं हे पण मी सगळ्यांना विनंती करत आहे. तुम्हाला वाटतं रोड शो फळतो? नक्कीच आम्हाला त्यांनी जर केलं तर आम्हाला चांगलं होतं. मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल आहे, जांभोरी मैदान, तरी कमळ इथे येऊ देणार नाही.
तर ते बघा पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही, तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असणार असा दावा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केलाय. आमदार विश्वजित कदम यांच्याकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आला. वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री राज्यात झाला पाहिजे. खासदार विशाल पाटलांनी सांगलीमध्ये बोलताना हे वक्तव्य केलंय. सांगली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं, मिरज शहरातल्या लोकांना फसवण्यात आलं, हे सुद्धा माणसं विसरलेली नाही. आणि हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने एक दिलाने एकजुटीने या ठिकाणी आपल्याला काम करायचं. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय, विशालराव, येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल. तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू. या राज्यात पुन्हा काँग्रेसचे प्रणित सरकार आणायचं आहे. भावी काळात आपण एक झालेलो आहे. वसंतदादांच्या विचाराचा मुख्यमंत्री या राज्यात झाला पाहिजे. सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यामध्ये सध्या जी परिस्थिती त्यावरून अनेकांचे डोळे उघडण्याची गरज. राज ठाकरेंचा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर खोचक टोला. खासदार संदीपान भुमरे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता. भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी देखील राहण्याचा अंदाज. अमरावतीमधील खासदार जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं काँग्रेसला भोवलं. यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे यांच्यासह 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. खासदार कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी यशोमती ठाकूर आणि वानखडे यांनी काल कुलूप तोडल्याची घटना. खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार समाधान आवताडे यांच्यामध्ये वादाची ठिणगी. मंगळवेढा विधानसभेसाठी जेवढा निधी मी आणलाय तेवढा प्रणिती शिंदेंनी सोलापूरसाठी आणून दाखवावा. समाधान आवताडेंचं प्रणिती शिंदेंना आव्हान. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान नाही. बीडच्या सानपवाडीमधील ग्रामस्थांचा एकमतानं ठराव. विधानसभेपूर्वीच पंकजा मुंडेंबाबत निर्णय घ्या. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा. जळगावमध्ये शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्थाचालकांना पैसे वाटले. व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर आरोप. तर किशोर दराडे यांनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळले. स्टेटमेंट आपण जर ऐकले असतील तर ते स्टेटमेंट सुद्धा खूप बोलके आहेत की दराडे तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्या मतांवर दरोडा टाकणार आहोत. तो दरोडा अशा पद्धतीने त्यांना टाकायचा होता का? सुषमा अंधारेंना काही काम नाही. पोलिंग एजंट्सना याद्यांसोबत खर्चाला 500 रुपये दिले जातात. हा निवडणूक प्रक्रियेचा भाग. गुलाबराव पाटलांचं अंधारे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर उत्तर. सुषमा अंधारेंना काही काम नाही ना, आणि ते नंतर सांगतात ते पोलिंग एजंटच्या याद्या असतात. याद्या देत असताना एखादं पैसे पण दिले जातात. यादीवर खर्चाला 500 रुपये देतो. हे इलेक्शनची प्रोसेस आहे. पण आता काहीतरी बबाल करायची हा त्यांचा मागचा हेतू असावा असं मला वाटतं. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ केलंय. महाराष्ट्राच्या जनतेनं 50 खोकेवाल्यांना रिजेक्ट केलंय. अंधारेंनी केलेल्या ट्विटवरून सुप्रिया सुळेंची टीका. राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो 50 खोके नॉट ओके आणि त्यांनी 50 खोकेवाल्यांना रिजेक्ट केलंय. विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यानं आरोप केले जात आहेत. अंधारेंनी केलेल्या ट्विटवर मंत्री शंभूराज देसाईंचं उत्तर. समोर पराभव दिसतोय, मग उद्या पराभव झाल्यानंतर त्याची कारण काय, तर अगोदरपासून ते ग्राउंड तयार करून ठेवायचं. इथं पैसे वाटले, तिथं पैसे वाटले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यामध्ये गोळ्या घालण्याची धमकी. धरणं आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव जोरवेकर यांच्याकडून नाव न घेता धमकी. तर अशा प्रवृत्ती राजकारणामध्ये वाढायला नकोत. मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या कारनं दोघांना चिरडलं. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. दिलीप मोहितेंचा पुतण्या मयूर मोहितेवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही. माझ्या पुतण्यानं मद्यपान देखील केलं नव्हतं. अपघातानंतर दिलीप मोहिते पाटलांचा दावा. शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटलांचं नाव करमाळा विधानसभेसाठी जवळपास निश्चित. नुकतीच नारायण पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली होती.
पुण्यामध्ये शरद पवार गटाची जोरदार बॅनरबाजी. राज्यामध्ये सरकार बदलायचं आहे, पवार गटाच्या बॅनरवर उल्लेख. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करणार, तर उद्या दुपारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आमंत्रण दिलं जाणार. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. L3 हॉटेलचे 2 कर्मचारी देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर या हॉटेलचे 3 पार्टनर देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. हॉटेलचा मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर पुण्यातील L3 हॉटेलमध्ये पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन केल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता. काही अल्पवयीन तरुणांना दारू देखील वाटण्यात आली होती, तसा आरोप झाला आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.